आता आम्ही निघलेलो आहे महादेवासाठी. तुम्हाला मी अजून सांगणार नाही कुठं चाललं आहे, लगेच सांगतो. जो आता ड्रेसिंग सेन्स काय ते असं आहे. आज बॅग कॅरी केली, टी शर्ट ब्लॅक आणि एक कॅप. रूमच्या आहेत काय ते सध्या अशी तरी पण चांगलीच आहे, कारण की आम्ही फॅमिली म्हणून. पोरं असतो तर तुम्हाला माहिती कशी रूम असते, पण खूप मजा येते सध्या तरी. बॉडी पण उतरली आहे भीमाशंकरला. आणि इथला व्यू काहीतरी असेल सकाळ सकाळच्या. चालू भीमाशंकरला. आता रस्त्याला प्रवास आहे आपला चालू. आम्ही आलो भीमाशंकरच्या मंदिराच्या पायाशा. इथं हे पार्किंग जागा होती, तर आमची गाडी 2 किलोमीटर आधीच लावली आम्ही. आत्ता आलो आपण. आता काय पब्लिक आहे, लोक खूप आले तिथं सध्या. वाटते उद्या सोमवार म्हणून रविवारीच लोक दर्शन घेऊन चालले. लाईन तिथं लाईन इथं सध्या मागं पब्लिक एवढी आहे की डबल झाला खूपच. ते घेता आलोय अजून त्याला पुढं जायचं. नंतर झालंय आपलं मंदिर आहे. पब्लिक खतरनाक मंदिर आहे आतून पण. आलोय भीमाशंकरला. आज आपला काहीतरी 3रा दिवस असन ते आपलं देव चालू आहेत. पण मी 2 ब्लॉग उशिरा टाकले. यो पण उशिरा येईन, पण तुम्हाला मी दाखवतो कसं आहे भीमाशंकरची पार्किंग. दर्शन बिर्शन घेऊन ही अख्खी पार्किंग आहे नंबर 2. म्हणजे याच्या पुढे एक ती अख्खी भरली, त्या पुढं आहे ते पण भरल्यात. 2च्या गाड्यात जातात की त्यांच्या ओळख आहे, त्यांचं हे पैसे बिसे दिले तरच एंट्री आहे असं वाटतं मला. कारण की आम्हाला तर नाही जाऊन दिलं, कारण की आम्ही पैसे दिले नाही. आम्ही पार्किंगचे पैसे दिले 100 रुपये, पण त्या पुढं पैसे दिले नाही. माझे ब्लॉक थोडे वर खाली होतील बोलण्यात चुकण्यात टाकण्यात. पण पार्किंग तुम्ही बघा ना, कुठंच नसते अशी, कुठंच नाही. इथून 2 किलोमीटर लांब आहे भीमाशंकर, तरी पण लोकांनी इथं पार्क करून गेले चालत. काही काही इथं इकोवाल्या दिसतात तुम्हाला. हे इकोवालेत ना, हे 20 रुपये तुम्हाला ते मंदिराचे इथं सोडतील, पण हे लगेच नाही जाते एकासाठी. अख्खी भरूस्तवर हे हालत नाही असे. तर भेटू नंतर. आमची बस आहे सध्या तरी. ह्यो असा इथला नजारा हल्ले भारी. एकदा पण दुकानं खोलले लोकांनी पार्किंगची. इथं मी आत्ता बघितली, सगळं भेटते टेम्पोमध्ये. इथं पार्किंग परत गोली घेऊन मी या आत्याची आणि एखाद्या काकूची आहे. तिथं मंदिर आहे. बस आमची निघायला लय उशीर करते वाटते मंदिरात. रात्रीपर्यंत ब्लॉक येईन मला. लय परेशान झालो आज खरं, मजा नाही ते मला आज. इथं आमचं काहीतरी होतं, तुम्हाला सकाळी पण दाखवलेलं मी. मध्ये एवढी पब्लिक आहे इथं मंदिरवरती. खतरनाक. आलोय आता वरती. लय भारी नजारा इथून. सनसेट झाले वरती. मग माकडे थकलेले तिथं आमची बस. हे सगळे लोक येत चाललेत अजून पण. मजाच मजा. ते घर अंधारात दिसत नाही सध्या, पण भारीच वाटतं नजारा सगळीकडनं एक सारखा. इथं पण जुना मंदिर लेरांदिर गणपतीच्या इथला रूम आहे. खतरनाक रूम आहेत खूपच सारे. तिथं नजारा लय भारी. या टायमाला चालू आहे आम्ही. तुमचा भाऊ हे मंदिर आहे इथलं. तिथं घर आहे, महादेवाचं मंदिर. तिथं गणपतीचं मंदिर आहे. तिथं खूप साऱ्या गाड्या बिड्या टोकऱ्या येते. शाळेची पण पोरांची सहल आली वाटते. हे पोरं त्यांची मॅडम त्यांच्यावर भडकते डायरेक्ट त्यांच्यात. चहा प्यायचं चालू आहे. आणि दुसरा गणपती बस इथे आपली. सध्या आपण आलो वज्र गणपतीचे इथं. हे माय आपलं सगळ्यांचे राजे
शिवाजी महाराज यांची स्मारक. हा थांबा ना. आणि ह्यो तुमचा भाऊ चाललाय. तू तर भोगतात लक्ष नाही का देऊ. पण हे बघा सगळ्यात भारी इथं असं म्हणजे तुम्ही बघा ना शिवाजी महाराजांचं एवढं मोठं, त्याच्यात तुकाराम महाराज का ज्ञानेश्वर महाराज त्यांना शिकवतात. तर तुमचा भाऊ स्वतः एकटा व्हिडिओ बनवतोय म्हणून लय दिक्कत होती मला. काय फोटो बिटो काढून झालेत. आता निघायचे. बस कर. मंदिरले भारी आहे. तुम्ही काम बघायचा. फास्ट नाही दाखवते कारण की फोटो बिटो चोरी होते. फोटोशूट चालू होतं अजून पण. लोक ऐकत नाही आमचे लोक. आमची बस म्हणून उशिरा जाते हर बारला. यांच्यावर कारवाई करायला लागेल आपल्याला. आता भेटू नेक्स्ट ब्लॉगला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमची बस इथं खेळ चालू आहे सध्या. आता आणि आपण जाऊ आता घरी. भेटू उद्या. बाय बाय. चांगलाच केलेला. चला इथं बंद केलता ब्लॉग परत सुरू करा तुमच्या गावाने. हे बघा, हे बघा पब्लिक किती आहे. खतरनाक. हे बघा बारी 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 बारी.